जय शिवराय माझ्या मित्रांनो. माझं नाव अजिंक्य आहे. मी अमरावती दिवसामध्ये राहणारा एक नागरिक. आज माझा पहिला ब्लॉग आहे. तर मी आज माझ्या शेतामध्ये आलेलो होतो. शनिवार असल्यामुळे बजरंगबलीचे दर्शन घेतले. तसा दर शनिवारी यायला पाहिजे. माझ्या मागे तुम्ही माझं मंदिर बघू शकता. कधीतरी शहरातल्या लाईफमधून बाहेर निघून थोडंसं शांत ठिकाणी येऊन थोडं 5 मिनटं बसून चांगलं वाटते. बघू शकतो. माझा पहिला ब्लॉग आहे. मला काही माहिती नाही कसं काय करावं लागतं. बस माहिती द्यायची होती म्हणून मी तुम्हाला हा ब्लॉग बनवला. कसा यानंतर पण सुद्धा माझे ब्लॉग येत राहणार माझ्या चॅनलवरती. माझा नवीन चॅनल आहे. मी हा फर्स्ट ब्लॉग त्याच्यामध्ये टाकत आहो. आता काही असा नजारा आहे इथचा बघा. एकदम शांत वातावरण आहे. जर आवडला असणार तर नक्की शेअर करा. परत भरपूर साऱ्या काही गोष्टी आहे जे मला तुम्हाला सांगायचे आहे. आज पहिला दिवस आहे माझा, तर जास्त काही सांगू शकणार नाही. असं रानात आला म्हणजे चांगलं वाटते. छानसं असं मंदिर आहे बजरंगबलीचं. शनिवार मस्त दर्शन मिळालं तुम्हाला. एक लाईक नक्की करा माझ्या व्हिडिओला. ते बघा रोडच्या त्या बाजूला तिकडे एक गाडी लागलेली आहे आपली. आपण भलं मोठं निंबाचं झाड आहे इथे. झाडाखाली मस्त मारुती राया बसलेले. खूप मस्त वाटते रानात आल्यावरती. तुमच्याकडे पण असं कोणतं रानात मंदिर आहे का? तुम्ही तिथं जात असता का? मला कमेंट करून नक्की सांगा. मी पण तुमची कमेंट वाचणार, नक्की वाचणार. आणि हा तो झेंडा होता हवेने मोडला. तो चोऱ्या लावलेला होता, तर त्या खांबामधून तो तुटून गेला. म्हणजे निघाला नव्हता, तुटून गेला होता हवेने. जोरदार हवा आलीमुळे. आता परत मी तो फिक्स केला आहे. इतक्या वर चढायसाठी जागा पण नव्हती. चढून जावं लागलं. बजरंगबलीचा फॅन आहे, कशावर चढून जाऊ शकतो. एका उडीमध्ये तर नाही म्हणा. आता वय पण नाही राहिलं मोठ्या महाराज. आता काही हरकत नाही, मी आहेच ना लावासाठी.
या मंदिराची विशेषता सांगायची झाली म्हणजे इथे एक जे गाव होतं ते गाव आता उठून गेलं, पण मंदिर तिथंच राहिलेलं आहे. आता ते कालांतराने उठून गेलं, खूप वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. पण गावाच्या बाहेर असलेले मारुतीचे मंदिर हे तसेच आहे. इथं गावकरी नागरिक दर्शनाला येतात बजरंगबलीच्या मंदिरामध्ये दर शनिवारी मंगळवारी. आणि तर परत एकदा जय शिवराय माझ्या मित्रांनो. माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणखी नवनवीन विषयांवरती मी ब्लॉग बनवणारच आहो. कुठे कुठे फिरायला जाणार आहो, तर तिथले पण. आणि त्यानंतर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि माझं चॅनलच नवीन आहे मुळात. माझ्या चॅनलला एक लाईक जरूर करा. भरपूर ठिकाणी जायचं आहे आपल्याला फिरायला. आणखी नवनवीन ब्लॉग येणार पुढे. तर आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि अजून काही सजेशन असेल तुमचे तर मला तुम्ही सांगू शकता, कारण माझा कसं आहे नवीन ब्लॉग असल्यामुळे असं काही कल्पना वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये काय बनवावं काय नाही बनवावं. पण तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता की काय असं नवीन असं विशेष मी त्यामध्ये ॲड करू शकतो. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर जय शिवराय मित्रांनो, पुन्हा भेटूया.